यही वर्षी पाष्टे या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या संप्रदायाचं असणारं आराध्य दैवत भगवान दत्तगुरु आणि दत्तात्रयांच्या जन्म उत्सव तित्यर्थ सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा हा वैष्णव मेळावा बोलता 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 आजचा हा शेवटचा दिवस उजाडला। सायंकाळी या जागेवर कीर्तन होणार नाही, हे सकाळचं हे शेवटचं कीर्तन विठाला काल्याच्या प्रसंगानं सांगतेच्या निमित्तानं निवडून घेतलेले गवडण जगद्गुरु संत तुकोबराय। मला जे उमजलेलं आहे, मला जे कळलेलं आहे, मला जे समजलेलं आहे, माझ्या वाटेवर जे आलेलं आहे ती गोष्ट खरी आहे। तुम्ही हाव म्हटलं तरी खरं, नाही म्हटलं तरी खरं, माना हलवल्या तरी खरं, नाही हलवल्या तरी खरं। माझ्या या गोष्टीला तुम्ही अनुमोदन दिलं तरी ही गोष्ट खरी, नाही अनुमोदन दिलं तरी खरी। उधळवया आलो वाहत, उधळवया आलो वाहत, तांबोळ्याला, मराठ्याची मराठ्याला, ब्राह्मणाची ब्राह्मणाला, कुंभाराची कुंभाराला थोडं सुद्धा वाकडं तिकडं चालत नाही। आणि थोडं जरी क्रिया झालं तरी तो आमचा कोणीला घेत नाही। बाकीतले लोक अनुमोदन देत नाही, थोडं सुद्धा वाकडं चालत नाही। ही पवित्र आमच्या भारत देशाची संस्कृती आहे, इथं कसं वाकडं चालेल? खरा खोटा निवाडा, खरा खोटा परफेक्ट गडी बँटेज असते, सोनं सोनच असते, म्हणजे सगळं सारखं असतं काय? नाही म्हणलं तेलेची पोरच देते, मराठीची पोरच देते, असं जमतं काय? कुठे खपतं काय? वाकडं खपतं काय? भावकीतले लोक अनुमोदन देतात का? चार लोकांमध्ये जाऊन बसता येतं का? कोणाच्या वरुषाला, कोणाच्या लग्नाला, कोणाच्या समारंभाला चार लोकांमध्ये आनंद लुटायला जाता येतं काय? थोडं तरी वाकडं झालं तरी नाही ना जमत। नाही, त्यानं वाकडं केलंय, तो आमचा कोणी लागत नाही। चालतंय? नाही चालत। बँटेजच असतंय, सोनं सोनच असतंय। सोनं म्हणजे काय? बाजारपणा असतो काय? सोन्याला 10 रुपये सुद्धा कमी चालत नाही, बँटेजला जमतंय। बँटेजला जमत। मी संदीपान ऋषींचा शिष्य आहे, मी एखाद्या बाजार रुपवाचं नाही। वयाच्या 6व्या वर्षी मी माझ्या साधूकडं आई वडिलांना सोडून घासलं बरं।
आई वडिलांना सोडलं मी. माझ्या ओटावरचं दूध वाढलेलं नव्हतं. अशा वयाच्या रनिंग मध्ये मी एका चोगड्याच्या आश्रमात गेलो. लाकडाच्या मोड्या देखील फोडल्या मी. गुरु दक्षिणा द्यायची म्हणून दत्त नावाचा मुलगा गुरूंचा समुद्रानं हिरावून घेतला होता. तो मुलगा सुद्धा मी जिवंत करून दिला. फुकट नाही. बँटेज बँटेजच असतंय, सोनं सोनच असतंय. विठाला बेटा आपण ग्रामीण भागातली माणसं, आपल्याला सगळं काही कळतं. भल्याची गोष्ट कळायलाच पाहिजे. आजची ही जी गवडण आहे ही अनुभवानं बोलते. आजची ही जी गवडण आहे ही अनुभवानं बोलते. का सांगीला वांगी चलाट फलाप यंगलबेट न वाद काकडी का हात पी. आजची ही जी गवडण आहे मनामनीची आहे का अनुभवाची. आज आम्हाला असावा का नसावा. आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत. आपल्याला सगळं काही माहिती आहे. भल्याची गोष्ट कळायलाच पाहिजे. आपण बाजारामध्ये गेल्यानंतर देठासहित वांगी आणतो का देठ काढलेली वांगी आणतो. त्या माळीन बाईला जर सांगितलं मावशी मला 1 किलो वांगे पाहिजे, मला आनंदाची गोष्ट घेऊन जा. म्हणलं देठ काढून पाहिजे. त्या बापाला कधी घेतले होते कारण मिळतं. आजच आला का तू बाजाराला. कणकोड्या उघडणाऱ्या आजच आला का रे तू बाजाराला. ते 60 उलट गेली दिसते. मशानामध्ये गौऱ्या गेलेल्या दिसत्या. तुझ्या जीवनातले 2-8 दिवस शिल्लक राहिले. तू विचार म्हणतो की देठ काढून त्या अप्पा आपण कधी खरेदी केली काय अशी वांगे देठ काढलेली. देठासहित आणतात का देठ काढून आणतात. आपल्याकडे काय पद्धत आहे. देठासहित आणतात. देठानं वांग्यावर उपकार केला का. आता उपकार केला का नाही. उपकार केला का नाही. म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला. म्या बोलविला वेदू बोले मी हलविला प्राण आले. म्या चालविला सूर्य चाले ही सत्ता माझी गोपाल कृष्ण भगवान. उपकार केले का नाही ते ठाणी. चाले हे शरीर कोणाची ताई माईच्या पुढे ते घातली. तिला सांगितलं मी जरा फिरून येतो, चौकात फिरून येतो किंवा रानात नाही येतो फिरून. तोपर्यंत कालवण बनवून ठेव 2 चपात्या. घरी आला हातपाय धुतले. माग पाठ पुढं पाठ पाठावर ताट. बसला सोयरा जेवायला. बसले सोयऱ्याला जेवायला. ज्यानं उपकार केलाय त्याला हातामध्ये धरलं जात. ज्याच्यावर उपकार झालाय त्याला तोंडात घुसपडलं जात. ज्यानं उपकार केलाय त्याला खाली पत्तरवाडीच्या बाहेर फपुड्यामध्ये फेकलं जात. ज्यानं तुला पैदा केलं
बी सांगत नाही, काही पण सांगत नाही, समाजाची दिशाभूल करत नाही. आपल्या जळगाव धुळ खानदेशामध्ये मन आहे आणि भाषेमध्ये गाडा खाले कुत्र चालत म्हणे मीच वडस. आता कुत्र गाड वडस का बैल गाड वडस? कुत्र गाड वडस का बैल गाड वडस? आपल्याकडे काय रिक्स नाही, कुत्रा गाड वडस. कुत्र्याला भलं सांगणारा असू द्या नाहीतर ऐकणारा असू द्या. धनराजा तू कीर्तन सांगतो म्हणून उपकार करतो का रे बाजार? तू कीर्तन सांगतो म्हणून उपकार करतो का? चांगला जर विचार केला तर नर जन्म मला है फिर से नहीं मिलेगा, मनुष्य जन्म अमोल है फिर से नहीं मिलेगा. अरे पका फल खीर पड़ा फिर से नहीं लगेगा. मनुष्य जन्म अमोल है फिर से नहीं मिलेगा, नहीं मिलेगा, नहीं मिलेगा, नहीं मिलेगा. ये बता दे माझ्या संत श्रीपाद महाराजांचं मत नाही, आमच्या पांडुरंग तात्यांचं मत नाही आणि माझं तर काहीच नाही. मत आहे नामदेव महाराजांचं. नामदेव महाराज आवडतात, नामदेव महाराजांचे अभंग आवडतात, नामदेव महाराजांचे विचार आवडतात का? नामदेव महाराजांचे विचार आवडतात? नामदेव महाराजांचे विचार आवडतात का? शेवटाची पाडी एक मनुष्य जन्म, चुकालिया वर्म हिरा पडे. आमले सालिनी भाषा समजा, संतसने समजच नाही. सालिनी जर सांग पावना म्हणिलय गरिबी शे बर, मग मला 10,000 रुपयाना मोबाईल घे द्या, हाऊस सोडता 5,000 झाली व्याज ना आणि सर 15,000 रुपयाला सालीला मोबाईल गेली.
6 महिने पोऱ्या माय बापाशी बोलत नाही. 6 महिन्यापर्यंत मुलगा आईशी बोलत नाही, बापाशी बोलत नाही. मनुष्य जन्म अमोल है फिर से नहीं मिलेगा. मनुष्य जन्म अमोल है फिर से नहीं मिलेगा. पका फल गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. अरे ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले. परम पूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु श्रीपाद महाराजांचा या पाष्ट्याला पूर्ण आशीर्वाद. अरे मनुष्य जन्म अमोल है फिर से नहीं मिलेगा. पका फल गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले. देह माझा आहे मी देह नाही, देह माझा आहे मी देह नाही, देह माझा आहे मी देह नाही, देह माझा आहे मी देह नाही. अरे ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले. जीवन का अंत आ गया, प्राण जाएगा चुटके निघून गेला ना खाली राहिला पस. निकल जाएगा स्वाद तो करेगा कब ढाला विडा. संतोष नाना भाऊ, मी तुमल्या असं विचारच तुमले कितला अंडरोशे दोन बघा. नाना साहेब मले 2 अंडरोशे, 3 असतील तर 3, 2 मुलं 1 मुलगी असतील तसा बी अनुभव आहे आणि नसतील तसा बी अनुभव आहे. या सोन्यासारख्या माणसाला पोरं झाल्याचा नाही झाल्याचा सुद्धा अनुभव आहे. देवाचा काय अनुभव. महाराज माणूस झोपला तर लोकांचं काय करू. महाराज जे माणसं महाराष्ट्रामध्ये कीर्तन प्रवचन सांगतात. महाराज माणूसाचा झोपलेला असेल तर समाजानं मरायचं का. पोरं झाल्याचा देखील अनुभव आहे का नाहीये. नाही झाल्याचा सुद्धा आहे. 20 वर्ष झाले काही पाळणा हल्ला काय. तुम्ही विचारताय की गोष्ट खरी आहे. तुम्हाला किती लेखल्या पाहिजे. 20 वर्ष झाले काय अजून का नाही. पोरं झाल्याचा नाही झाल्याचा सुद्धा अनुभव. देवाचा अनुभव असावा सांगणाऱ्याला तरी. आता कुठे राहिले बरे. आता कुठे राहिले. पूर्वीच्या लोकांना पोरं व्हायची आता आकाशातून बरपट पडतात. पूर्वीच्या लोकांना लेकरं बाळ व्हायचे आता आकाशातनं पोरं बरपट पडतात का. कसं आहे तसंच आहे. नाही काही बदल असेल मला सांगायला तुम्ही आठवड नाही. आत्मा देवांचा देव आहे हे महाराज माणसं तरी कबूल करतात का. कोणी महाराज केलं मलाच कळत नाही. आणि दोघांना ज्ञान किंवा प्रमाण आत्मा आची निदान सगळ्यांसाठी. मी मंत्री व्हायला पाहिजे. पिस्तूल मध्ये गोळ्या घालायची. मंत्री नाहीये मी. ज्ञान देवा प्रमाण आत्मा हाची निदान नाहीये का उदाहरण. श्रीपाद महाराजांचा पूर्ण आशीर्वाद या पाष्ट्यावर आहे. म्हणून तुमच्यामध्ये काही ठराविक मंडळीला सुद्धा ही गोष्ट कळली.
भाग्यवान आहे तुम्ही. तुमच्या आजोबा भाग्यवान असतील, पंजोबा भाग्यवान असतील, जन्म देणारी माय माऊलीची पूज पवित्र असली पाहिजे, म्हणून तुम्ही ही गोष्ट समजून घेतली. चला तुमच्या नाकामध्ये येणारा प्राणवायू अवघडच होता का आता कुठून आणला उसनवार मला सांगायला म्हणजे मी आतंकवादी आहे का? मी आतंकवादी आहे का? मी तुमच्यातला एक आहे का? मग तुमच्या आपल्याला नाकाचा येणारा प्राणवायू आपण जन्माला यायच्या अगोदर होता का नव्हता? होता ना. आणि याला हे मेंटल माणसं पानामती म्हणतात. हे व्यासपीठावरची मंडळी कीर्तन प्रवचन सांगते ना महाराष्ट्रामध्ये, या अनुभवाला पानामती म्हणतात. हा बावलटपणा आहे बडे, हा बावलटपणा आहे, हा बावलटपणा आहे कारण मेंटल हा बावलटपणा आहे. आजची गवळण अभंगाच्या पहिल्या ओळमधून काय सांगते व्यवस्थित ऐका. हरे ने मागे हरे ने ऐका लोकमत, देशदूत, पुण्यनगरी, मुंबई चौफेर, आपला महाराष्ट्र, तरुण भारत, कुठलं तरी वर्तमानपत्र आपल्या गावाला दररोज येतं. त्याला 8 पानं असतात. कुठल्या तरी आतल्या मधल्या वरच्या पानाला शेवटच्या टोकाला उलू एक बातमी आलेली असते. ती बातमी आपल्याला असं दर्शवते, फलाण्या ठिकाणी अशी अशी कंपनी आहे, शिक्रापूर पुणा याच्या मध्ये रस्त्याला लगत अशी अशी कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये असा असा मुद्दा आहे, एवढ्या एवढ्या शिक्षणाची आट आहे, अशा अशा वयाची गरज आहे आणि एवढ्या एवढ्या वर्षाचा अनुभव असला पाहिजे. आसन परफेक्ट तर फलाण्या तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत कंपनीमध्ये हजर राहा आहे ना. अशी बातमी आलेली असते ना पेपरावर, शेवटच्या टोकाला कुठंतरी कोपऱ्याला बातमी असते का रे? का नसते बातमी? फलाण्या ठिकाणी अशी अशी कंपनी आहे, कंपनीमध्ये असा असा हुद्दा आहे, एवढ्या शिक्षणाची आट आहे, एवढी वयाची गरज आहे आणि 1-2 वर्षाचा अनुभव पाहिजे. असं तुम्हाला तर फलाण्या तारखेला या कंपनीमध्ये हजर राहा सकाळी 9 वाजेपर्यंत. तुम्हाला जर 1-2 वर्षाचा नसेल, काय काय बोललो मी? काही नाही बोललो का मी? तुम्हाला जर 1-2 वर्षाचा असेल, काय अनुभव म्हणजे तुम्ही ऐकता. 1-2 वर्षाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर जरूर तुम्हाला या कंपनीमध्ये स्वीकारलं जाईल.
तुम्हाला जर वर्ष 2 वर्षाचा अनुभव नसेल तिकडच काळ करायचं इकडं यायचं. सोन्याची बिस्किट तुला लखला, सोन्याचा धूर तुला लखला, तुझं कीर्तना प्रवचन तिकडं लखला. आलं का ध्यानामध्ये? वर्ष 2 वर्षाचा जर असेल तुला तर या ठिकाणी ये, नसेल तर यायचं नाही. नंतर मी विषयाकडे येतो. देवानं चोरी केली, खरी गोष्ट आहे. देवानं चोरी केली तर मग आपल्याला करायला काय हरकत आहे? मेंटल आहे का तो? देवानं चोरी केली ही गोष्ट खरी आहे. समजून घेतलं का? आपल्याला करायला काय हरकत आहे? तुम्ही समजून घेतलं नाही. देवानं चोरी केली ही गोष्ट खरी आहे. चोरी कशाची केली हे कळणं महत्वाचं. देवानं चोरी केली ही गोष्ट खरी आहे. आपण करायला काय हरकत आहे? तुला समजलं नाही हे त्याचं उत्तर आहे. बोलावरून देवानं चोरी केली ही गोष्ट खरी आहे. कशाची केली हा मुद्दा आहे. चोरी केली दह्याची, चोरी केली लोण्याची, चोरी केली दुधाची. गवडणीला काय आवडत होतं? दही, दूध आणि तूप लोणी. गवडणीला काय आवडत होतं? यांच्या आवडीचा विषय जर मी चोरला न सांगता दही, दूध, तूप, लोणी हे बाह्यरंगानं त्यांनी आपल्याला सांगितलं. अंतरंगानं जर बारीक विचार केला, देवाने चित्ताची चोरी केली. दह्या दुधाची आपण जर चोरी केली न सांगता हे आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. हरिले माझे हरिले आणि भार वित्त विसरली. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गरिबी 20 रुपये रोजानं दुसऱ्याच्या वावराला खुरपायला जावं लागतं. 20 रुपये रोजाने दुसऱ्याच्या वावरामध्ये खुरपायला जावं लागतं. उदरामध्ये असताना 6 महिन्याचा होता तेव्हा पित्याचं छत्र गालाच्या ओघामध्ये गिरवून गेलं. आईच्या उदरामध्ये 6 महिन्याचा असताना पिताश्रीचं जे छत्र ते काळानं हिरवून घेतलं. 9 महिने 9 दिवस गेले. हाताचा पाळणा डोळ्याच्या वाती केल्या. त्याच्या माझा दावा पाणी करा, मेल्यानंतर माझं नाव काढा. या पद्धतीनं त्या माऊलीनं त्याले दिव्याच्या ज्योतीप्रमाणे वाढे लावलं. गरिबी बहुते 20 रुपये रोजानं दुसऱ्याच्या वावरामध्ये खुरपाया निघते. त्याला ओट्यावर बसवते. रहदारीचा रस्ता आहे भाऊ, बाळू रहदारीचा रस्ता आहे. कोणाची गाडी येईल, धक्का लागेल, तुला तुडवून नेईल. पायरीच्या खाली उतरू नकोस. लेकराला ओट्यावर बसवते.
आई दिसत नाही तोपर्यंत लेकरू टकाटका आईकडे फक्त त्याच्याही डोळ्यात पाणी येत, आईला देखील भरून येत. तेव्हा गरीबी बहुते दिलं नसतं बरं झालं असतं. गरीबी बहुते लेकराला सोडून जावं लागतं. दुसऱ्याच्या वावरामध्ये खुरपीत असताना दुपारचे 2 वाजतात. सद्गुरुनाथ महाराज आया बाया एका लिंबाच्या झाडाखाली जेवण करायला बसतात. सुमन अगं ये ना, सुमन अगं ये ना, जेवायला ये. एक म्हणती बिचारीकडे नसंग, तिच्याकडे नसत. तोपर्यंत एक जवळ गेली म्हणती सुमन मी जादा आणलेली, माझ्यामध्ये तू सामावून जाशील, ये बस जेवायला. ती पानगुटी वर करत तयार होत नाही. आज कोण टाकून गुडघ्यामध्ये तिथूनच ती बोलते मला भूक नाही, मला जेवायचं नाही. ती जवळ आलेली सखी तिच्या दाढीला हात लावते, मुखवर कर बघू. घडा घडा रडायला येतं. काग सुमन कारण ती म्हणती मला पान आलेला आहे, माझं लेकरू घरी भुकेला झालेलं आहे, त्याला भूक लागलेली आहे. असं कुठं असती का? म्हणलं तू लगीन केलं का? तू मला नाव ठेवतीस असं कुठं असती का? लेकरू या जागेवरून 4 किलोमीटर घरी आहे, तू 4 किलोमीटर रानात आहे आणि तू म्हणती माझ्या लेकराला घरी भूक लागली. तू लगीनच केलं नाही, तू लगीन करून बघ. देव ही जी गोष्ट आहे मायबाप, सुखाचा सागर आहे का दुःखाचा आगर आहे? मी तुमल्या असं विचारस, देव 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 ही गोष्ट सुखाचा सागर आहे का दुःखाचा आगर आहे? सुखाचा सागर. त्याचा जर साक्षात्कार झाला तर तू जगलंच नाही, तू जगलंच नाही, तू जगलंच नाही. तू नुसतं टिकोबा लावून फिरते, तू जगलंच नाही. जणून बघ मग तुझ्याकडे माझी मजा झाली अनावर वाचा.
कोणी आपणाला आई माईवरून शिवी दिली तर काढताले भोक किती दिवसानं पडतात. आपल्या भावकीमध्ये जर आपणाला कोणी आई माईवरून शिवी दिली, आपल्या काळजाले भोक किती दिवसानं पडतात बोला. अरे लगेच पडतात ना. मग आम्ही देवाची भक्ती करतो, अनुभव किती दिवसानं यायला पाहिजे. जोडेले ना जोडेले ना दोऱ्या जोडे ना जोडेले ले जोडे आगे सरशी उडी एवढं कळत मला. हो मला कळत. तुला एवढं कळत. हो म्हणलं मला कळत. ही नारदाची कृपा आहे. मी माझ्या आईच्या उदरामध्ये असताना यथा कदाचित 6 महिन्यात असेल ब्रह्मपुत्र नारद यायचे माझ्या आईला सांगत होते भाग्य माझं चांगलं. माझ्या नशिबी आलं आणि चावून खाल्लं मी. ओढे माझ्या नशिबी आलं म्हणून मी चावून खाल्लं. खरं तुला एवढं कळत. हो मला कळत. या आपल्या पोचरीला हा असणारा खांब या खांब्यात आहे का मला माहित नाही. तुम्ही अजून एवढे माग आहेत म्हणून. अरे लाखोनी लोकांना फसवलं. तुम्ही लाखोनी लोकांना फसवलं. तुम्ही अजून एवढे मागे. अरे या आपल्या कुंभऱ्याशी लावलेला हा खांब या खांब्यात आहे का पप्पा. अहो खांब्यातला काय विचारतात. तुमच्या मुखात हा जो शब्द निघाला हा शब्द सुद्धा देव आहे. महाराजांचा आशीर्वाद. माझी माणसं अनुभवाला बोलतात. काशी केली मथुरा केली. अरे काशी केली मथुरा केली मेरे का संत नाही जगा माझ्या प्रतिष्ठे. आम्ही सांगणारे माणसं उदारीचे. संप्रदाय उदारीचा नाही. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. त्या आईला दुपारी 2 वाजता लेकराची आठवण आली. बघा त्या आईची अवस्था. तिने 9 महिने 9 दिवस वजन वाकवलं. हुमाई दाई बाई आपला दादा अवस्थावर आले पडले आवडू नका. जाऊ द्या म्हणा. सर्व सुखल्याला सर्व अलंकार. रानामध्ये त्या आईला लेकराची आठवण आली. तिच्या संपूर्ण शरीरामध्ये रोमांच उभे राहिले. तुम्ही माझ्या आहे.
मी तुमच्या लेकरासारखं आहे. यानं असं सांगावं का? मायावर मला माफ करा. ती आईची छाती फुगून आली. आईच्या छातीला रोमांच आले. छातीमध्ये गुदगुल्या व्हायला लागतात. किती जरी दाबण्याचा प्रयत्न केला तरी ब्लाऊज मधून थेंब थेंब दूध गळायला लागते. नाव का ठेवतो? शरम कशी वाटत नाही? किती तरी दाबण्याचा प्रयत्न केला त्या माऊलीचं ब्लाऊज पिसत. सारे त्याच्या वंशात वाकडे शेताच्या मालकाला म्हणते ती, अण्णा सायंकाळी 5 वाजेपर्यंत या महिला जेवढं काम करतील ना तेवढं काम मी आधी पटापटा करून देते. मला घरी जाऊ देता? काय हरकत आहे? त्या माऊलीनं 5 वाजेपर्यंत ती मजूर मंडळी जेवढं काम करीन तेवढं काम तिनं तासाभरामध्ये केलं. अण्णा मी माझं काम करून दिलं. मी आता घरी जाऊ शकते? जाऊ शकता. ज्याप्रमाणे गाईला वासराची आठवण येते, अंबा तुका म्हणे वर्ष देणुव्याचे चित्ती सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविती महाराज काय द्यावे त्याशिवाय उतराई जीव थोडा. वासराची आठवण आल्यानंतर गाय जशी हंबरते, हंबा. ब्रह्मदेवाचा पाप जरी आला तरी आता काय भानावर नाही. कोणी एकी फुलली नाही ठिकाणावर दिसत नाही. ही जी आहे ना ही ठिकाणावर दिसत नाही. पांडुरंगी मन रंगले आणि गोविंदाचे गुण वेधले. आम्ही उदारीचे संप्रदाय उदारीचा नाही, नाहीतर करणाऱ्याला आहे. करणाऱ्याला आहे, न करणाऱ्याला नाही. पोटाने भाकरी बांधल्यानंतर पोट भरत नाही. कोडे तोडून पोटामध्ये ओतावे लागतात. ऐकावे आपल्या नानानं ठेवलंय काही. मला मी कीर्तन सांगितलं पुष्प युवानी देवाने. आयचं काही नानानं ठेवलंय काय? अरे पोटाला तुम्ही 10 भाकरी बांधा, 50 बांधा, 100 भाकरी बांधा, नाहीतर माल मोटरवर भाकरी अंगावर उपसून घ्या. गुद मरून नाही मेले मग बोला.
जाय कबूल कोण करीन आपला नाना. पोट भरून यावं असं वाटत असेल, तृप्तीचा ढेकर यावा असं वाटत असेल, तृप्तीचा ढेकर यावा असं वाटत असेल तर रीत शिकवली माझ्या संत श्रीपाद महाराजांनी घोडे तोड आणि पोटात घाल. आता करा मात, आता करा मात. बायकोला वागवायला पाहिजे का तिच्या माहेरी ठेवायला पाहिजे? काय काय तुम्हाला काय पद्धत? नवरदेव पोऱ्यांनी बायकोले वागवायला पाहिजे का तिच्या माहेरी ठेवायला पाहिजे? तिला डोक्याचा आई तर काय आपल्या बापानं ठेवले गे. आई खाऊ 100 कीर्तन सांगणे तर 10,000 कीर्तन सांग. कीर्तन प्रवचन सांगणं हा एक गुण आहे. परमार्थ याच्यापेक्षा काही योजनांतरावर. जे प्राणिया कामी बरू, जे प्राणिया कामी बरू, जे प्राणिया कामी बरू, जे प्राणिया कामी बरू, देहावरी आदरू म्हणून पडीला विसरू आत्मबोधाचा सद्गुणात महाराज. जाऊ शकता ती माऊलीने ती इडी घेतली आणि निघाली गावाच्या रस्त्याला. दरवाजा पाशीची माऊली येते. ओट्यावर बसलेलं तिने लेकरू बघितलं. लेकरानं पण आईला बघितलं. कोबड्या बोलानं त्याला जसं बोलता येतं मम्मी बोलत का आई बोलत पुढे असतं मला उचल असं त्याला म्हणायचंय. त्या माऊलीनं पायथन तसं गोट्यावर फेकून दिलं. ती बाथरूम मध्ये पाय धुवायला जात नाही. ती आरशा पुढे जाऊन मेकअप करत नाही. जी आई असते चिखलाचे तरी पाय असतील तिला काही वाटत नाही. केस तरी विस्कटलेली असली तिला काही वाटत नाही. ती आई आहे. ओट्यावर पायथन फेकून देते. लेकरू जिथं बसलेलं असतं त्या जागेवर बसते. कपडा आडवा करते. लेकराला उराला लावते. लेकराचं पोट भरतं. आईलाही बरं वाटतं. जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे
लेकरांना फक्त रडायला पाहिजे बस स्टँडवर देखील. लेकरांनी फक्त रडायला पाहिजे बस स्टँडवर देखील. बस स्टँडवर बी हो बस स्टँडवर बी. लेकरांना फक्त रडायला पाहिजे रेल्वे स्टेशनवर देखील. भरल्या एसटी मध्ये सुद्धा लेकरांना फक्त रडायला पाहिजे. ती माऊली असं म्हणत नाही की इथं प्रवासी आहे उतरल्यावर बघू. अवस्था कुठेही होते फक्त चिपकलेला असावा. तिच्या डोक्यावर सासूबाईनं भरलेला घडा दिला. दह्याचा असेल, दुधाचा असेल, तुपाचा असेल. ही कुठंतरी चिपकलेली आहे. तिचं अंतर पडावं. तू माय मी लेकरो विठोबा देवा तुला कसे वावराच्या बांधावर देखील आई लेकराला पाजते. घरी आल्यानंतर पाजत नाही. लेकरांना रडायला पाहिजे. वावराच्या बांधावर देखील आई लेकराला पाजल्याशिवाय सोडत नाही. आणि जी घरी आल्यावर पाजत असेल तिच्याकडे राहुलं कसं जात. ती आई नसली पाहिजे हे उत्तर आहे. अरे पहिलं मेरूच्या शिकरी, पहिलं मेरूच्या शिकरी योग योगी निराकारी. पहिलं मेरूच्या शिकरी, पहिलं मेरूच्या शिकरी एक योगी निराकारी. मुद्रा लावणिया खेचरी प्राणायामी बैसला. तेने सांडियली माया त्यागियली कथा काया. मन गेले रे विलया ब्रह्मानंदा माजारी. अनुवाद ध्वनिनाद, अनुवाद ध्वनिनाद, अनुवाद ध्वनिनाद. तो पावला रे परमपद. उन्मनी तुर्या विनोदे छंद छंदनी डोलत असे. ज्ञान गोदावरीच्या तीरी, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले रे पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या अंतरी भगवान दत्तात्रय योगिया. दत्ता दिगंबरा यावं सावड्या मला भेट द्यावं.
पुता संकटी चुकल्या माया पुत्रा संकटी लेकराची नाईची भेट झाल्या बरोबर चुकल्या माया पुता संकटी एकाएकी बहु काळे झाली बेटी आत्मसाक्षात्कार पडे मिठी संधी माझी उठे अनिवार रुदर संत श्रीपाद मामाची जय कोडी एकी गुलली नारी विकाता गोरज घ्या वडे हरी चित्त चैतन्य होता बेटी हर्ष बाष्प दाटे कंठी पुलकांकित रोमांच उठी उन्मनित दृष्टी पुंजाळे करिता अच्युत चिंतन सप्रेमे कैवरे मन अट्टहासे करिता हृदना निवारस कुंदन उद्व श्वासे या हृदना सवेशी हर्ष प्रगटे हर्षाचे नेटे पाटे हसू लागे कडकटाटे सुख सर्वावे कद या देवाचे परतावारे कोणीतरी एक माणूस 50 रुपये देवानंतर चौकामध्ये दौंडी देस का नाही दौंडी ऐका हो ऐका फलाण्या तारखेला सकाळी 9 वाजता आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हो सगळा गावना लोकेशना त्या तारीखले सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर हजर राहो आठवड्यातनं 2 आठवड्यातनं महिन्यानं 1.5 महिन्यानं तो माणूस चौकाला आरडतो बिचारा तो गावकऱ्यांची करमणूक करतो का मार्गदर्शन करतो आमचे साधू संत मायबाप या जगाला मार्गदर्शन करतात का भोगसच आरडतात मार्गदर्शन आहे असं किती माणसं समजून घेतात वना पवानी गया पवा वाजता रे बोम कोलेनो आले गाले वाजता रे बोम कोलेनो आले गोपिकाची राधाची भक्ती किंवा साधक तरी बोलत नाही
येड लागलं येड तिला कोणाचं तरी येड लागलं ते वर्त तसे देई किरणा माझ्या ठाई दयाच्या हृदयी समग्राचे गोपाल कृष्ण भगवान तिला कोणाचं तरी येड लागलं वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो गोविंद ज्ञान कोणी दामोदर गोविंद ज्ञान कोणी दामोदर गोविंद ज्ञान कोणी दामोदर आमच्यासारखी काही पापी मंडळी त्या काळामध्ये सुद्धा होती पगाराची फलाण्याची शुल्क अंगात येते आमच्यासारखी काही पापी मंडळी त्या काळामध्ये सुद्धा होती पगाराच्या फलाण्याचा पोऱ्या गोविंद घ्या कोणी दामोदर इथं भिक्षा बांधू नकोस तू पानावर नाही घरी जा चंद्राच्या आता मला घरी पाठवतो माळ कशाला म्हणतात मला माहित नव्हती नाम कशाला म्हणतात मला माहित नव्हतं परमार्थ लायलाय खा महाराज का वरपा महाराज काय मला माहित नव्हतं पदारा आला दादा
लपवी महत्व हरवी भक्ताची अवस्था आहे, ही भक्ताची अवस्था आहे, ही भक्ताची अवस्था आहे. गणगोड्या उघडण्याची ही भक्तीची पावर आहे. चातुर्या लपवी महत्व हरवी आणि पिशेपण मिरवी आवडोनी. चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी आवडोनी. तू घरी जा, काय तू घरी जा. मला काहीतरी सांगायचं, मला सांगू दे. इथं भिक्षा पाडू नकोस. धनराजा तुला लाज वाटते का? असं बोलताना तुला लाज कशी वाटत नाही? अरे ओढ्याचा असू दे, नाल्याचा असू दे, गटार गंगेचा असू दे, नदीचा असू दे, समुद्राला गेल्यानंतर माघारी येऊ शकत. आम्ही पिघडलो, आम्ही पिघडलो, आम्ही पिघडलो, आम्ही पिघडलो, तुम्ही पिघडा. आम्ही पिघडलो. या महाराष्ट्रामध्ये 1920 सालामध्ये महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा धन्यवाद संत श्रीपाद महाराज चव्हाण. आम्ही पिघडलो, तुम्ही पिघडा. आम्ही पिघडलो, तुम्ही पिघडा ना. काय मला नको सांगू. तू आता घरी जा. कशी घरी जाऊ? समुद्राला पोचल्यानंतर आता तापी माई माघारी येऊ शकत नाही. प्रसंगातनं दुसरी ओढ बोला. आता कशी जाऊ गेला, आता कशी जाऊ गेला. कैऱ्या, तेल, मीठ, काही मसाला सगळं घातलं. बरणी कच्च भरलेली होती. 200-500 रुपयाचं लोणचं असेल एका जगाचे. सासूबाई सुनबाईला सांगत असते, तुला रानात जावंसं वाटतं. मुद्दा हो आत्या, मला रानात जायचं. एवढी बरणी उचलून शिंक्यावर ठेव. घरामध्ये लेकरं बाळ आवडतात. कोणाचा धक्का लागला, हे मागडं लोणचं बाहेर. मी म्हातारी बाई, मी या लेकराला कुठं सांभाळू. सुनबाईला सासूबाई सांगते, एवढं मागडं लोणचं, ही बरणी तू शिंक्या ठेव, नंतर जा. त्या सुनबाईच्या कडेवर आजीबाईची नात, सुनबाईची लेक. त्या लेकीचं नाव आहे हरणी. त्या सुनबाईनं हरणी नावाची मुलगी शिंक्या ठेवली, बरणी जागेवरच राहू दिली. मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले.
कच्चा गहू खावायचंस का असं वंचड करतस जेव्हा पाहुणा पोटभर लाजू नका घर आपलं जेव्हा पाहुणा पोटभर लाजू नका घर आपलं जेव्हा पाहुणा पोटभर लाजू नका घर आपलं आपल्याकडे 2-5 पाहुणा होणार त्या पाहुणा असल्या आपण कच्चा गहू खावाटस कच्चा तांदूळ खावाटस का बदल करीस खावाटस कच्चा गहू खावाटस तुने वायू उलट्या चोळ्या करा ओ महाराज पावलटांनीच महाराज केले तू महाराजांच हे करते हो अण्णा 2 पाहुणा आपल्याकडे होणार त्यासले असं वंचड करी कच्चा गहू खावा देत असताना आपण नका आपलं घरचे पोटभर खावा पिल्लाचे बदल करी सण खावाचा काही चपात्या चुपात्या काही भांडण होईल आपल्या पर्यंत असं बदल करी तुमच्याकडे 2 पाहुणे होणार कच्चा राजू नका पोटभर खावा कच्चा तांदूळ खावाचं का बदल करी सण खावाचं काही भात फूट काहीतरी होईना भानगड अरे सगळ्या गोष्टींमध्ये बदल केला जातो भक्ती मार्गामध्ये पदार्पीठ असताना काही बदल व्हावा का न व्हावा हा माझ्या संतांचा बदल होण्याचा मार्ग आहे हात कैशी जाऊ घरा हात कैशी जाऊ आत्मा आपण कोण देह आपण का आत्मा आपण कोण आपण आत्मा आपण देह आपलाय देह आपलाय देह आपण नाही आत्मा आपण आहोत कशानं कळतं प्रेम हे देवाचे हे देणे व प्रेम देवाचे हे देणे व प्रेम देवाचे हे देणे देवाशिवाय माणूस राहणार नाही माणसाशिवाय देव करणार नाही अगोदर आपण विठोबा रखुमाई भजन करू नंतर बोलू विठोबा रखुमाई
वेळाने आपल्याला रजा घ्यावयाची आहे. थोड्या वेळामध्ये मला जेवढं सांगता येईल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ही जी गोष्ट आहे ही जीव ब्रह्म्याचं ऐक्य, जीव शिवाचं ऐक्य, हा जो परमार्थ आहे, ही परमार्थाची जी मेघ आहे, ही पापी माणसाला समजत नाही. त्याला पुण्यवान लागतो. लाख रुपयाला बंगला, 100 रुपयाला दरवाजा, 50 रुपयाला गुरु, 2 रुपयाचा खिळा सगळं सांभाळतो ज्ञानेश्वर महाराज की जय. जीव शिवाचं ऐक्य, जीव ब्रह्म्याचं ऐक्य, हा जो काही सनातन धर्म आहे, तो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती जास, तो सर्वासाध्य गुरु, तयाचा ब्रह्मानुग्रहित, ब्रह्मात्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. जनार्दन कृपेस्तव जान, समूढ निर्सेल भवबंधन, शरण एका जनार्दन, झाली संपूर्ण परंपरा. संत श्रीपाद महाराज की जय. जीव ब्रह्म्याचा ऐक्य, जीव शिवाचा काला, हा जो काही सनातन धर्म आहे, पापी माणसाला कळत नाही, दैवहीनाला कळत नाही, शुद्ध पुण्यवानाला ही गोष्ट कळते. लाख रुपयाला बंगला, 100 रुपयाला दरवाजा, 50 रुपयाला कुलूप, 2 रुपयाचा खिळा सगळं सांभाळतो. पुण्यवानाला समजत, पाप्याला समजत नाही. काल्याच्या प्रसंगात ना तिसरी ओळ बोला. पारखिया श्री सांगता गोष्टी, पारखिया श्री सांगता गोष्टी, पारखिया श्री सांगता गोष्टी, पारखिया श्री सांगता गोष्टी. त्यानं माळ काढली. गाडे बाबा त्यानं माळ का काढली? अरे मी 92 सालामध्ये या पाष्ट्याला माळ घातलेली. मी जवळून ओळखत होतो त्या माणसाला. लय चांगला माणूस होता रे किंवा भारतात. म्हणलं बाबा त्यानं माळ काढली. का माळ काढली? म्हणजे त्याची फकरी नाही. आता तुम्ही समजून घ्या. जोडीत जर बोक्स पडेल अशी तर देणाऱ्याचा काय दोष आहे? पारखी माणसाला ही गोष्ट कळते हे म्हणायचं त्याला. पारखी असे सांगता गोष्टी, पारखी असे सांगता गोष्टी, पारखी असे सांगता गोष्टी, पारखी असे सांगता गोष्टी.
आलेला आहे. पेटावद पर्यंत आलो. कोळपिंपरीची हवा पेटावदला सोडून दिली. पाष्ट्याच्या परिसरामध्ये आलो. पाष्ट्याची हवा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे कोळपिंपरी गावची हवा आणि पाष्ट्याची हवा वेगवेगळी आहे का एकच आहे? हे मगाशी म्हणी वेगळी आहे म्हणे. एक हरी आत्मा दिवस दिवस घरची पुटी खाती या विषय बाजारातल्या लोकांचा सोडून दुर्योधन घरातला का बाहेरचा? दुर्योधन अर्जुन ज्याप्रमाणे माझा पाहुणा आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा माझ्या पाहुणे आहे. समजून घेतलं का नाही समजून घेतलं? अरे अशीच कोणीतरी तुमची आई आहे, अशीच कोणीतरी तुमची बहीण आहे, अशीच कोणीतरी तुमची भाची आहे. हे सोडून घरातला होता का बाहेरचा होता? अरे जवळच्या असून सुद्धा माणसाला कळत नाही. अजून जवळ येऊ आपण. रात्रंदिवस सर्वज्ञाच्या पंक्तीत राहायचे, रात्रंदिवस सर्वज्ञाच्या कुशीत झोपायचे, रात्रंदिवस त्या सर्वज्ञाच्या संग गाई पुरवळ व्हायचे. तरी त्या सर्वज्ञाला चोर म्हणायचे. काय त्याच्या नादी लागता तो चोर आहे, काय त्याच्या नादी लागता तो बुराकी आहे. सर्वज्ञ म्हणत असतात पुरवळ माझं सोन आहे, मी आत्मा आहे, नाही नाम चंदन राणी. तुम्ही हे जे शब्द बोलतात तो चोर आहे, तो बुराकी आहे. हे शब्द सुद्धा मी आहे. तुका म्हणे पहा शब्दाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. 2 रुपयाचा खिडा सगळं सांभाळत नाही. 2 म्हणजे किल्ली आपण म्हणतो, किल्ली सांभाळत नाही. बँकेमध्ये किल्ली असते, किल्ली. लॉकर म्हणतोय ना आपण, लॉकर. अरे 2 रुपयाचा खिडा सांभाळत नाही ऐश्वर्या. जगापेक्षा अनंत पटीनं देव मोठा, देवापेक्षा अनंत पटीनं त्याच्याकडे जाण्याचा जो अभ्यास आहे, जे ज्ञान आहे, ते ज्ञान श्रेष्ठ आहे. पै व्याकरणी चोखडा, तर्काती गाळा, अध्यात्म ज्ञान पुढा जात अंध जो. ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ज्ञानानं देहाचा विसर पडतो, सत्कर्मानं पडत नाही. ज्ञानानं देहाचा विसर पडतो. आणि जोपर्यंत भक्ताला देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत त्याची भक्ती फळावा घेत नाही. हे जाणार देवा. प्रेम देवाचे हे देणे हो, प्रेम देवाचे हे माळ घालून बरेच दिवस झाले. उपदेश देऊन बराच पल्ला पार पडला. जय जय पंढरीनाथा भक्त वत्सला रुक्मिणी कांता, तुझी माता माता पिता बहिण बंधू चुलता, गण गोत्र इष्ट मित्र सखा सज्जन तुझी माझ्या संपत्ती धन रात्रंदिवस करीतो स्मरण. भगवान पंढरीनाथा मी तुझा आहे, तू माझा आहे. श्रीपाद बाबा मी तुझा आहे. रामदास बाबा तू माझा आहे. सद्गुरु राजा नका करू दैना दैना हो, तुमच्या बिना जीव माझा राहिना. सद्गुरु राजा नका करू दैना, तुमच्या बिना जीव अर्थ आहे. गोपाळांना सांगत असतात, गोपाळ हो आता काही गुरु जरा यमुनेच्या तीरावर तुम्ही सांभाळा, माझी कोणतरी आपोत्यानं वाट बघत आहे. हाकेला ओझेनं माझी जबाबदारी आहे. भगवान परमात्मा सकाळी 9 वाजता आणि राधेच्या झोपडीपर्यंत येतात.
झोपूपर्यंत आल्यानंतर राजेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिले नाही गेला. कुमार मदनाचा पुतळा रतीशेकडा लोकलिया प्रस्तुती माडकंची वै जयंती काशी सुनखडा पांढरे पाटोळा निड सावडा बाह्यांनो गोपाल कृष्ण बस 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 इथं बस. कपड्याचा असेल, केर कचऱ्याचा असेल, शेल मातीचा असेल, स्टाईलचा असेल, जसं असेल तसं त्याप्रमाणे देवाला या राजेने या भक्तीनं या साधकानं देवाला त्या जागेवर बसवलेला आहे. भगवान परमात्मा बसलेला आहे. बसल्यानंतर देवाने तुला दूध घेऊन येते. स्टीलचं असेल, अल्युमिनियमचं असेल, जर्मेलचं असेल किंवा एखाद्या वृक्षाचं पत्त देखील असेल. त्या राजेनं जसं असेल तसं त्याप्रमाणे गोठ्यात गेले. गाय खाली न बसता बैल पिडायला लागले. प्रेम देवाचे हे देणे, प्रेम देवाचे हे माझ्या घरी जर का कोणी सोयरा आला, मी गाय खाली बसन का बैल पिडायला लागेल. महाराज मी बैल पिडायला कवा बसतो. हंकार जरी सोहमवन मी मगाशी बोललो आहे तर काही नाना ठेवले काही. अंगार जरी सोहमवन चित्ती प्रगटे चैतन्य गण मनवय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म श्रीपाद महाराज की. गाय न पिडता ती गवडण बैल पिडायला लागली. प्रेम देवाचे हे ते देव, प्रेम देवाचे सोडून हिमालयामध्ये गेले. उघड्या अंगाने राहिले. ऊन वारा अंगावर काढला. उपाशी तापाशी राहिले. हजारो वर्ष तपश्चर्या केली. आता भुवा फुटून नागपुड्या ओढून 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 तुम्ही नाशिकला कुंभमेळ्यामध्ये बघत नाही. नागपुड्या ओढून 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 हजारो वर्ष लागले. रक्त व्हायला लागलं नागपुड्यामधून, परंतु डोळ्यातनं पाणी आलं नाही. जोपर्यंत भक्ताच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत ती माई माऊली पंढरीनाथ उराला लावत नाही. आपलं कीर्तन सुटण्याच्या देतात आलं. एक असं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. देव चोरी करायला येतो घरात कोणी असताना का नसताना. भगवान श्रीकृष्ण गौडणीच्या घरी चोरी करायला येतो. भगवान श्रीकृष्ण राधेच्या घरी चोरी करायला येतो. साधकाच्या घरी येतो. श्रुतीच्या घरी येतो. भक्ताच्या घरी येतो. घरामध्ये गर्दी असताना येतो का निवांतपणा असताना येतो. देव केव्हा येतो? गर्दीत येत. क्रामक्रोध लोभ